असं तुमचं वागणं आवडत म्हणून जावा तिकडं आम्ही जा. तुम्ही येणार आहे का नाही? तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आई छान. मग आय लव्ह यू ना. असं कसं ते सखूबाई थांब नंतर फोन करते. कोणाशी बोलत होती? नवऱ्याशी. इतक्या प्रेमानी? गंगूच्या नवऱ्याशी. गंगूच्या नवऱ्याशी? म्हणजे गंगूच्या नवऱ्याचं आणि तुझं अफेअर? नाही 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 असं काही बोलू नका वंगळ. आमच्याकडे असं काही नसतं. अच्छा सॉरी सॉरी सॉरी. आमचं फक्त घनिष्ठ संबंध आहेत. अगं काय आहे सखूबाई, तुला नवरा म्हणजे कोण वाटतो ग? मोबाईल. म्हणजे कसा एखादा मोबाईल विकत घेतला ना तर असं वाटतं थोडे दिवस थांबले असते तर मार्केटमध्ये आणखीन चांगलं मॉडेल आलं असतं. अगं सखूबाई असा विचार नाही करायचा. आपला नवरा असतो ना तो देव असतो, देव. अगदी बरोबर आहे. माझा नवरा आहे ना बाबू. माझ्याकडे कुणीतरी असं वाकड्या नजरेने बघितलं ना असा ते पापड ढोल वाजवतात ना तसा बडा 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 ढोल असंच ग कसं ग गोड वाजवते. पण बाबू मला आवडतो. या ढोला काय नाही आवडत. एकदा काय झालं माहितीये आम्ही दोघं रिक्षाने येत होतो आणि रिक्षावाला आरशासारखा असं बदलून बदलून माझ्याकडे असं टक्का मका बघत होता. मग बाबूला एवढा राग आला म्हणलं रिक्षा घे बाजूला घे रिक्षा. काय सांगते? रिक्षाला बाजूला घ्यायला लावलं आणि म्हणलं रिक्षावाल्याला उतर पहिलं ते खाली उतर. ग मारलं असेल ना, चोपलं असेल त्याला. रिक्षाला म्हणलं खाली उतर आणि तू माग बस मी रिक्षा चालवतो. तो काय सांगते? मग काय करणार आता रिक्षावाला माझ्या माग येऊन बसला म्हणजे तिथं जवळ माझ्या येऊन बसला. मग त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जाऊन 2 पिक्चर बघायला लागली ना मला. असं नाही करायचं सखूबाई. आता काय करणार बाई मी एवढाच पगार माझा त्यात माझा बाबू नवरा दारू ढोसत असतो सारखा. पगार पुरेल का? आणि मग मला नाटक सिनेमा बघावं वाटलं तर मला कोण बघायला नेणार आहे म्हणून मग बाईच्या जातीला असं काहीतरी करायला लागते. बाईच्या जातीनी ना प्रामाणिक असलं पाहिजे. मी बघ परपुरुषाचा विचार करत सुद्धा नाही. नाही पण काय आहे तुम्ही परपुरुषाचा विचार करत नसाल पण साहेबांचं तसं काही नाही बरं का. ती आपल्या शेजारची टावळी आहे ना अक्षता. काय म्हणली ती? ते मला सांगत होती तुमचा नवरा आहे ना त्याच्या सेक्रेटरी बरोबर गॅस मॅट लफडं काहीतरी असं म्हणाली ती अक्षता? असं म्हणली मला म्हणली असं काहीतरी गॅस मॅट त्यांचं काहीतरी झंगाट चालूच असतं. मी तिला म्हणली तू कागद जळवतेस मला. मी घरामध्ये असताना साहेबांचं दुसरीकडे झंगाट असलच कसं. म्हणजे जिकडे तिकडे नजर असते ना माझी म्हणून. बाकी काही नाही. आता माझा नवरा बाबू दारू प्यावर की असा बडबडत असतो. त्या दिवशी माझ्या माग लागला होता एक धंदा आणि मला म्हणले आपल्याला 3रं पोर पाहिजे. आधीच्या 2 मुली आहेत ना तुला? आता मला 2 पोरी तर मला 3रा मुलगा पाहिजे मला. काय करणार घेतला चान्स झाला आम्हाला मुलगा. बरं झालं ग बाई. तरी त्याचं समाधान नाही. दारू पिऊन आला आणि मला म्हणला या 2 पोरी कशा सुंदर आहेत आणि हा कसा टावळा देवटा काळा ढोन आणलाय म्हणे हा माझा पोरगा नाही. मी त्याला किती सांभाळलं बाबू तुझा पोरगा आहे रे बाबू तुझा पोरगा आहे. या अगोदरच्या 2 पोरी तुझ्या नाहीत.